अहमदनगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी रोखोक या वृत्तवाहिनीला आजच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णकृती पुतळा हा भारतातील एकमेव पुतळा उभारण्यात आला असून या पुतळ्याचं अनावरण राज्याचे मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते व्हावे, अन्यथा 7 तारखेला पुतळ्यासमोर आपण डिझेल पेट्रोल टाकून आत्मदहन करणार असल्याचा इशारा काल सत्यशोधक लहुजी क्रांती सेना जिल्हा अध्यक्ष फकीरा चंदनशिव यांनी दिला होता। त्यानंतर आज सकाळपासून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारकाजवळ त्यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। येत्या 7 तारखेला जो लोकार्पण सोहळा होणार आहे त्या सोहळ्याला विरोध दर्शवत सदरचा हा सोहळा मोठ्या स्वरूपात शासकीय इतमामात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अथवा उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते व्हावा अशी मागणी यावेळी त्यांनी केली आहे। फकीरा चंदनशिव यांनी 12 सप्टेंबर 2023 रोजी आमरण उपोषण केले होते। त्यावेळेस पालकमंत्री यांच्या उपस्थितीत 15 सप्टेंबर 2023 रोजी सदरचे उपोषण पालकमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये सोडण्यात आले होते। यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळ्याचे लोकार्पण या सोहळ्याबाबत आमदार आशुतोष काळे व माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या उपस्थितीत चर्चा होऊन सदरील पूर्णकृती पुतळ्याचे लोकार्पण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सामाजिक न्याय मंत्री यांच्या हस्ते निश्चित करण्यात येईल असे आश्वासित असलेले पत्र पालिकेने त्यांना दिले होते। मग पालिकेने हे पत्र फक्त समजूत काढण्यासाठी दिले होते का? मागील 1 वर्षापासून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची तारीख, वेळ पालिकेला भेटली नाही का? आचारसंहिता तोंडावर असताना लोकार्पणाची पालिकेकडून घाई का? असे एक ना अनेक प्रश्न आंदोलनकर्ते उपस्थित करताना दिसत आहे। विषय असा आहे की गेल्या 1.5 वर्षापासून जी माझी मागणी होती की अण्णाभाऊ साठेंचं लोकार्पण मोठ्या जल्लोषाने झालं पाहिजे, त्याच्यासाठी माझी जी मागणी होती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, ती माझी मागणी पूर्ण न होता देखील नगरपालिकेने आणि अजून काही ठराविक लोकांनी 7 तारीख डिक्लेअर केली। त्याच्यामुळं आम्हाला ही गोष्ट काही मान्य नाही, म्हणून देखील मला परत उपोषणाला बसावं लागलं। आमची प्रमुख मागणी अशी आहे की मुख्यमंत्री साहेब लोकार्पण सोहळ्यासाठी यावे किंवा उपमुख्यमंत्री साहेब यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा झाला पाहिजे, ही आमची मागणी। हिच्यावर आम्ही 100% ठामच आहे। आपण उपोषणाला बसलेला आहात, नगरपालिका प्रशासकीय अधिकारी वगैरे कोणी चर्चा करण्यासाठी आला होता? हा, भेट देऊन गेले। त्यांनी सांगितलंय का तुम्ही हे चुकीचं करताय, तुमचे मार्ग चुकीचे। तर मी सांगू इच्छितो की गेल्या 1.5 वर्षापासून मी नगरपालिकेला सातत्याने पत्रव्यवहार करतोय, मोर्चे काढतोय, आंदोलनं करतोय। त्यांनी याच्यावर कधी लक्ष नाही घातलं। आणि राहिला प्रश्न दुसरा, पालकमंत्री साहेब ज्यावेळेस माझं उपोषण सोडलं त्यांनी मला शब्द दिला आणि मला लेखी पत्र पण त्यांनी दिलेलं आहे का येत्या 15 दिवसात आपण लोकार्पण सोहळा करू। देखील त्याला आता वर्ष होत आले तरी देखील कुठलं काही झालं नाही। त्याच्यानंतर मी पालकमंत्री साहेबांना परत पत्रव्यवहार केले, आमदारांना पत्रव्यवहार केले, माझ्या आमदारांना सुद्धा पत्रव्यवहार केले। सगळ्या काही गोष्टी मी आतापर्यंत करतच आलेलो आहे, तरी देखील न कुठला यांनी विचार केला, न काही गोष्टीचा यांनी कोणाला बोलावलं, यांच्या मनाने यांनी कार्यक्रम हा ठरवला।